नमस्कार मैत्रिणींनो, शारदा सोम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करडीची रस्सा भाजी बनवणार आहोत। मी इथे एक जुडी करडीची भाजी मिठाच्या पाण्यात 2 पाण्याने धुवून घ्यायची आणि बारीक कट करून घेतलेली आहे। आता आपण ही शिजून घेऊया। 1 ग्लास भर पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून आपण भाजी शिजून घेऊ। 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ घाला, मूठभर शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे भाजून घेतले तरी चालेल आणि कच्चे घातले तरी चालतील। थोडंसं पाणी घालून वाटण बारीक करून घ्यायचं। वाटण भाजीला हलवून घ्यायचं, वर खाली मिक्स करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं, वर खाली करून शिजवून घेऊया। भाजी अधूनमधून चेक करायची, परतून पुन्हा आपण 5 मिनिटे शिजवून घेऊया। झाकण ठेवू, थोडीशी बाकी आहे। भाजी छान शिजलेली आहे बघा। थोडीशी घोटून घ्यायची चमच्याने, काढून घेऊया। गॅसवर टोप गरम करायला ठेवला आहे, आपण फोडणी देऊया। आता तेल टाकून घ्यायचं 2 पळ्यात। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल चांगलं तापलं, मोहरी घालायची अर्धा चमचा। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं। 2-3 पाकळ्या ठेचलेला लसूण घालून घ्यायचं। चांगला लाल झाला की वाटलेला आपण वाटण घालून घेऊया। वाटण चांगलं तेलात परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। मस्त वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता आपण भाजी घालूया, शिजून घेतलेली। थोडी घोटून घ्यायची, रवीने नाही त्या चमच्याने घालून घेऊया। 1 चमचावर भाजी राहू द्यायची, मिक्सरला बारीक करून घालायची, म्हणजे भाजीचा रस्सा घट्ट होतो आणि टेस्ट पण छान येते। थोडंसं पाणी घालून घेऊया। आता ही मी भाजी ठेवलेली आहे, ही मिक्सरला बारीक करून घेते, म्हणजे रस्सा आपला घट्ट होईल। अशा प्रकारे तुम्ही भाजी मिक्सरला बारीक करून घेऊया आणि भाजीमध्ये टाकूया, मिक्स करून घ्यायचं छान। थंडीच्या दिवसामध्ये भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते। रस्सा भाजी अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी तसं पाणी घालून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। वाटणमध्ये मीठ घातलेलं आहे म्हणून थोडंसं मीठ घालूया वरतून। 5 ते 7 मिनिटे मीडियम गॅसवर शिजवून घेऊया। अशा प्रकारे छान उकळी काढून घ्यायची 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवर। आणि आता आपण सर्व करूया। अशा प्रकारे तुम्ही करडीची रस्सा भाजी बनवू शकता। सीझन वाईज भाज्या खाल्ल्या पाहिजे, पौष्टिक आहे खूप करडीची भाजी। तर तुम्ही ही ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, चपाती याच्यासोबत खाऊ शकता, खूप छान लागते। नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली। हेल्दी का, स्वस्त राहा, मस्त राहा। थँक्यू।